लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे पूर्णा येथून। परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरामध्ये सन 2017 पासून देन समाजाचं ही एक डॉक्टर गुलाब इंगोले यांच्या संकल्पनेनं चळवळ उभी झाली। या चळवळीमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी सर्व सेवानिवृत्त शिक्षक, व्यापारी, कामगार, अधिकारी, कर्मचारी या सगळ्यांची एक धडपड म्हणून त्यांनी देन समाजाचं ही एक संकल्पना उभी करून या संकल्पनेमध्ये फक्त वृक्ष लागवड, त्याचे संगोपन पूर्णा या ठिकाणी आतापर्यंत अनेक वृक्ष लावून त्याचे विशिष्ट संगोपन केले आहे। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना एकत्रित करून महिलांच्या हाताने वृक्ष लागवडी, वृक्षांची संगोपन, वृक्षांना पाणी घालणे यामध्ये महिलांचा मान सन्मान करण्यात आला। महिलांनी यामध्ये हिरिरीने सहभाग नोंदवून देन समाजाचं म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे या हेतूने महिलांनी आपला खूप मोठा संघर्ष, एकता दाखवून या कार्यक्रमामध्ये मीनाताई विजयकुमार कदम, प्रेमा संतोष एकलारे, कमला दशरथ अजमेरा, सक्षम जगदीश जोगदंड, डॉक्टर कापसे मॅडम, कांचन गुलाब इंगोले, सपना सुनील अग्रवाल, शीला वसंत पांपटवार, सुनीता गोविंद नलबलावार, वर्षा प्रभाकर कुत्तावार, उर्मिला मोदानी, संध्या रुद्रवार, शीतल भुसारे, पूर्वा जिगर, लोड्या अर्चना अजमेरा या सर्व महिलांनी आपला मोलाचा वाटा या कार्यक्रमामध्ये अर्पण केला। या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी डॉक्टर गुलाब इंगोले, अतुल शहाणे, मारुतराव भुसारे, सतीश टाकळकर, सुभाष ओझा, सोपान भुसारे, सतीश टाकळकर, प्रवीण शिंदे, नितीन बोबडे आदी उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, परभणी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.